वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तेव्हा स्वामीकडे आता पुढचे तुमचे सगळे बऱ्यापैकी गाराणे घालचे आणि सगळ्यांचे बरे जावचे अशी प्रार्थना आम्ही सगळेजण करूया आणि स्वामींच्या चरणी असे वर्षानुवर्ष आम्ही नवीन वर्ष जे आसा ते ह्या पद्धतीन आम्ही हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार आम्ही करपाचे आणि खरेच आज इतली गर्दी पळोवन आणि ह्या वर्सा खरेच एक खूप आनंद वाटलो आणि म्हाका दिसता फुडें 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 म्हाका दिसता हो पण पावचो ना खरेच आज इतले तरी भक्त आज स्वामी मंडळान येयल्या आणि आज ल्हानशें अशें आयोजन केलें आमी पूण हें ल्हान आयोजन जावना आज मोठें आयोजन जाल्लें आसा म्हणून मागता नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा निमित्तान सगळ्यांनी जोरदार ताळयो वाजोव। मागता फुलबंडी भटजीवरी की सगळ्यांचे बरोबर एक साथीने स्वामीकडे प्रार्थना करायची आणि गाण्याला सुरुवात करायची। अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार नमस्कार। स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहे, कलियुगाचे स्वामी आहे, विश्वाचे चालक पालक पालक आहे आणि दत्तात्रयाचे चौथे अवतार आहे। अशा स्वामी समर्थांना अक्कलकोट निवासी म्हणून ओळखलं जातं। मात्र अक्कलकोट मध्येच फक्त स्वामी राहिलेले नसून प्रत्येकाच्या अंतःकरणात ते विराजमान आहे। म्हणूनच या शिवोलीमध्ये कुठं अक्कलकोट आणि कुठं शिवोली, पुन्हा एका भक्ताला साई भक्ती असताना स्वामी समर्थांचा साक्षात्कार व्हावा आणि शिवोलीमध्ये स्वामी समर्थांनी धाव घ्यावी, एका छोट्या टेकडीवरती विराजमान व्हावं आणि हळूहळू त्याचं स्वरूप एका मोठ्या मूर्तीमध्ये व्हावं आणि या मूर्तीला एक सुंदर आकार यावा, भक्तांचा सागर लोटावा, दर गुरुवारी आरती व्हावी, आरतीला प्रचंड प्रतिसाद मिळावा आणि अन्नदानाचा फार मोठा या ठिकाणी कार्यक्रम व्हावा। भुकेलेला माणूस भर उन्हातून त्रासून इथे यावा आणि गुरुवारी त्याला आरती घडावी आणि आरतीनंतर होणाऱ्या महाप्रसादाला त्याला आस्वाद घ्यावा आणि आशीर्वाद घेऊन महाराजांचे तो घरी परतावा, अशी या ठिकाणी शिवोलीमध्ये घडणारी घटना आहे। आणि म्हणून या शिवोलीमध्ये 12 वर्ष झालं म्हणजे एक तप होऊन गेलं। स्वामी समर्थ अतिशय थाटात विराजमान आहे। मूर्तीकडं जो प्रथम दर्शनी येतो आणि मूर्तीकडे पाहतो त्यावेळेस महाराज त्याच्याशी बोलतच असतात आणि मग मात्र चमत्कार होतो, त्या मूर्तीशी नातं जोडलं जातं आणि महाराज तुम्हीच माझे आईबाप आहात, महाराज तुम्हीच माझे सर्वस्व आहात, या जगात या दिनाला या पातक्याला कुणीही नाही आणि महाराज म्हणून मी तुमच्या दर्शनाला आलो आहे, तुमच्या चरणावर लीन झालो आहे असं म्हणत प्रत्येक भक्त या साखळीत जोडला जातो, या शिवोलीत येतो आणि मठामध्ये भरगच्च गर्दी होती। आज 31 डिसेंबर 2020 आणि 2020 असलेल्या या वर्षात अतिशय वाईट घटना घडल्या। अनेक माणसं या कोरोनामुळे मृत्युमुखी पडले, अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले, अनेकांच्या हातानं काम केलं, अनेकांना अपघात झाले, अनेक वाईट ज्या घटना आहेत त्या सगळ्या 2020 मध्ये घडल्या आणि या 2020 मध्ये आमचे लाडके भक्त सुद्धा या आमच्या सागरातून या संपूर्ण या मठातून निघून गेले आणि ते म्हणजे परेश आणि प्रदीप। त्या दोघांची आज आठवण होते, कारण परेश इथं बसून पावती फाडत होता आणि पूर्णाची पोळीचा नैवेद्य प्रत्येक गुरुवारी हा प्रदीप आणतच होता आणि म्हणून आज या गुरुवारी 31 डिसेंबर रोजी या ठिकाणी सर्वांना त्याची आठवण झाली आणि मग या ठिकाणी सकाळपासून आता रात्रीचे 12 वाजून गेल्यानंतर सुद्धा हे भक्त आपले घर विसरून या ठिकाणी आलेले आहेत। महाराजा तुम्हाला प्रार्थना आहे, सुप्रभाती दर्शन तुझं घेतल्यानंतर रात्री सुद्धा तुझं दर्शन घ्यावं, सकाळ दुपार संध्याकाळ तूच समोर असावं, पोटात आणि मनात तूच असावं आणि अशी वार्ता अशी भावना अंतःकरणात ठसावी आणि तुझ्याशिवाय कोणी नाही हे प्रत्येकाला आपलं मनाशी तुझ्याशी सांगावं आणि तुझं नातं त्याच्याशी जोडलं जावं, हा खराच पुण्याचा भाग आहे। अनेक लोक रस्त्याने जातात मात्र मठात येण्याची इच्छा होत नाही आणि अनेक लोक वास्कोमधून परगावून लांबून या मठात येतात, कारण पूर्वजन्माचं पुण्य असतं म्हणून तुमचे पाय इथे लागले, पूर्व सुकृताची गोडी म्हणून विठ्ठल माऊली म्हणतात
प्रामाणिकपणे केलं म्हणून निलेश पेडणेकर यांनी अतिशय मोठा सहभाग घेतला, सिंहाचा वाटा घेतला, संस्थापक झाले आणि या ठिकाणी जो मठ स्थापन केला, अध्यक्ष म्हणून त्यांनी शिस्तबद्ध कार्यक्रम आयोजित केला. त्या शिस्तीला तोड नाही आणि म्हणून प्रत्येकाशी त्यांचं नातं अतिशय चांगलं आहे. आणि उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. कधी रक्तदान होतं, कधी या ठिकाणी प्रदर्शन भरवलं जातं, कधी शिवरात्रीच्या त्या दिवशी अन्नाचं प्रदर्शन केलं जातं. अनेक उपक्रम, अनेक तपासण्या, अनेक प्रकारचे कार्यक्रम, मोठ्या मोठ्या लोकांना इथे बोलवलं जातं. मंत्री महोदय इथे येतात, अनेक लोक येतात, आशीर्वाद घेतात आणि अतिशय तृप्त होऊन जातात. आज या सर्व भक्तांसाठी मी मागणं मागणार आहे. हे सर्व भक्तांसाठी अंतःकरणापासून भारताला विनंती करणार आहे. हे स्वामी समर्थ या ठिकाणी असलेले सर्व सेवेकरी, सेवेकरांचे सर्व आत्मसखीय, सेवेकरांचे असलेले जवळचे लांबचे सगळे कोणी नातेवाईक आणि या गोव्यामध्येच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये जे जे कोणी स्वामींचे सेवेकरी आहेत या सर्वांसाठी प्रार्थना आहे. हे स्वामी समर्था तुझा विसर कधी न व्हावा. या भक्तांना तुझं संरक्षण असावं. या भक्तांना महाराजा तुझं कवच निर्माण करावं. या भक्तांना सदा सर्वदा तुझा योग घडावा. प्रत्येकाचा संसार सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटाचा व्हावा. प्रत्येकाच्या घरात केव्हाही अपमृत्यू नसावा. प्रत्येकाच्या घरात असलेल्या लहान मुलांना ज्ञानवंत, बुद्धिवंत, कीर्तिवंत, यशवंत, भाग्यवंत आपण बनवावं. त्याबरोबर जे सांसारिक आहे त्यांचा संसार सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटाचा व्हावा. ज्या लेकरांची लग्न व्हायची राहिले त्या युवकांची शीघ्रात शीघ्र या वर्षात लग्न व्हावे. त्याबरोबर ज्या हाताला काम नाही त्या सर्व भक्तांच्या हाताला तुझ्या कृपेनं काम मिळावं. आणि त्याचबरोबर महाराजा या ठिकाणी कोणाच्याही घरात व्याधी नसावी, रोग नसावा. महाराजा तुझ्या कृपेनं प्रत्येक जीव हा सुखी असावा. या मठात जे जे भक्त येतात त्या भक्तांना सुखी करा. त्याबरोबर कुणी दुष्ट बुद्धीनं, वाईट हेतूनं आणि वाईट नजरेनं या मठात येत असेल तर ती सर्व शक्ती महाराज तुम्ही नष्ट करा. या ठिकाणी अनेक वेळा अनेक लोक या दरवाजाच्या नारळ ठेवतं, कुणी काय काय ठेवतं आणि आपली पिढा या मठावर घालण्यासाठी तो प्रयत्न करतो. मात्र महाराज तुम्हीच या जगाचे शिल्पकार आहात आणि म्हणून या सर्व अनिष्ट गोष्टी, अनिष्ट वाईट असलेल्या दुष्ट शक्तींना तुम्ही पराभूत करा. या मठावर सगळ्यांचं प्रेम असावं, कुणाची दुष्ट नजर नसावी. त्याबरोबर या नवीन वर्षामध्ये जिथं शिवशंभो राहणार आहे त्या शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभोचे आशीर्वाद सर्व भक्त प्रत्येकाच्या घरातलं सर्व संकट दूर कर. कुणालाही या ठिकाणी त्रास होणे, अपघात होणे आणि सदैव त्यांचं संरक्षण करून माझा सर्व भक्तांना सातत्यानं तुझा ध्यास लागावा, तुझी ओढ लागावी, तुझी भक्ती जाणावी आणि तुम्ही महाराजा सर्व भक्तांना आशीर्वाद द्या. त्या दरम्यान जे संस्थापक निलेश पेडणेकर आहेत त्यांना आणि आरती मंडळाच्या सर्व सदस्यांना, समर्थांची संघटना ज्या ठिकाणी आता अनेक उपक्रम करत आहे, अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे. एक दाना पेरल्यावर जसं गणेश होतं तसं तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी यावं, या समर्थन संघटनेमध्ये सहभाग घ्यावा आणि महाराजांचे आशीर्वाद घ्यावे. महाराज तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. सगळ्यांनी महाराजांची मूर्ती आणा आणि डोळ्यासमोर महाराजांकडे एक टक बघा. महाराज तुम्हाला म्हणत आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी
पहिली साईडची बोला दर्शन झाल्यानंतर सरळ आपल्या शेतात बसा. सगळे उभं राहा बघा. एक लाईन होणार साईडची. दर्शन घ्या आणि पडल्यानंतर शेतात बसा.